जीवा हा पार्थला काव्य समजून फोनवरती बोलतो की किती वेळा तुला सांगितलं आपल्यातलं सगळं संपलं आता. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 8 एप्रिलचा धमाकेदार असा प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ आणि काव्या हे दोघेही गाडीमधून बाहेर निघालेले असतात. तेव्हा पार्थचा फोन हा स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हा पार्थ हा काव्याला म्हणतो की माझा फोन हा डेड झालेला आहे, मला एक फोन करायचा होता. आणि मग पार्थ काव्याला तो नंबर सांगतो आणि म्हणतो की हा जीवाचा नंबर आहे. तो नंबर तर काव्याच्या फोनमध्ये ऑलरेडी जीविका नावाने सेव्ह असतो. आता काव्या ही खूपच घाबरलेली असते, कारण जीवा आणि काव्या यांच्यामध्ये कोणतंच बोलणं सुरू नसतं आणि जीवा हा तर काव्याशी अजिबातच बोलत नसतो. त्यामुळे आता काव्याला टेन्शन आलेलं असतं की जर जीवाने फोन उचलला तर जीवा काय बोलेल. काव्या ही जीवाला फोन लावत असते, पण जीवा काही फोन उचलत नाही. मग पार्थ म्हणतो की काय झालं, लावताय ना फोन. मग परत काव्या फोन लावून घाबरतच तो फोन पार्थकडे देते. पण ह्यावेळेस फोन वाजल्यावरती जीवा बघतो तर काव्याचा फोन असतो. तेव्हा तो खूप चिडतो आणि म्हणतो की ही काव्या मला सारखा का फोन करते. आणि मग तो रागानेच फोन उचलतो आणि समोरचं बोलणं न ऐकताच ओरडून म्हणतो की किती वेळा तुला सांगितलंय की मला फोन करत जाऊ नकोस, सगळं संपले आता. यापुढे जर फोन केलास ना. पण जीवाचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच पार्थ म्हणतो की जीवा कोणाशी बोलत आहेस तू. पार्थचा आवाज ऐकल्यावरती जीवा एकदम घाबरून म्हणतो दादा. आणि इकडे काव्या पण खूप घाबरलेली असते. काव्या मनातच म्हणते की जीवा काय बोलला असेल फोनवरती. तर प्रेक्षकांनो, पार्थला आता समजेल का जीवा आणि काव्यामध्ये नेमकं काय चालू आहे. तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.